आता तुमच्याच महायुतीचे घटक पक्ष असलेले रवी राणा म्हणतात की ही एक जागा निवडून आली तर फरक पडणार नाही. कुणाची? ही अमरावतीची जागा पडली तरी चालेल. ते विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले. शेवटी लोक काही काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते आणि आम्ही ती लाईन घेतलेली आहे. आम्ही पण एकेकाळी त्या रवी राणाला समर्थन केलं. मी पण मागे विधानसभेला 2दा त्याचं समर्थन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात काय बोलावं तर त्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विजय होणार. त्यामध्ये रवी राणाचे मला काल आनंदराव अडसूळ साहेब भेटले होते. ते म्हणले माझ्याही विरोधात काहीतरी तो तिथं काम करतोय, उमेदवार दिलेला दिवा स्वाभिमान पार्टी असं काहीतरी त्यांनी केलंय. हे बरोबर नाही आहे. त्याच्या संदर्भात खरं तर देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठंही असं अंतर पडणार नाही किंवा कारण असताना गैरसमज निर्माण होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली. भाजपला मतदान करायचं आहे, घड्याळाला नाही. इथे मैत्रीपूर्ण लढत आमची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी आज तुमच्यामार्फत सांगतो, तिथं मैत्रीपूर्ण लढत आहे. देवेंद्रजी 5 वर्षाकरता माझ्याबरोबर राहिलेले आहेत. महायुतीला त्यांनी पाठिंबा, पहिलं महाविकास आघाडी नंतर महायुतीबरोबर गेल्यावर महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. एक शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं काम चांगलं झालेलं आहे. 5 वर्षामध्ये त्यांनी चांगला निधी आम्ही सगळ्यांनी मदत करून देवेंद्रजींना दिलेला आहे, म्हणजे भुयारला दिलेला आहे. आणि काल त्यांनी मोठी रॅली काढलेली होती. माझी आपल्यामार्फत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाला विनंती आहे की त्यांनी घड्याळच चालवावं, इतरांचं ऐकू नये. मी शब्दाचा पक्का आहे, त्याच्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवावा. मी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रश्न त्या ठिकाणी सोडून दाखवीन आणि अजून मोठ्या प्रमाणावर उद्याच्या 5 वर्षाच्या करता देवेंद्रच्या माध्यमातून त्या मतदारसंघात निधी देईल. काल नाना पटोलेंनी असं म्हटलं की भाजपला आता दादा अमरावतीमध्ये जे आहे ते बडनेरा मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. त्यांच्यावरती भाजपने कारवाई केली, मात्र महायुतीने रवी राणांवर कारवाई करावी असे भाजपचे जे आहे ते कार्यकर्ते म्हणतात, कारण रवी राणांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे. महायुती काही कारवाई करणार आहे? मी देवेंद्रजींना देऊ, कारण मी एकटा निर्णय घेत नाही. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही सगळे मिळून निर्णय घेतो. त्याच्याबद्दल चर्चा करू आणि पुढचा काय असेल ते निर्णय घेतला. कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे अक्षरशः लात मारली. अहो, सगळ्यांनीच अलीकडं, आता काल का परवा मी बारामतीमध्ये होतो, त्या गाडीजवळ आता हा ड्रायव्हर आहे आणि तो असा बसला होता. हां ते ही बाजूच माझ्याकडे होती, नाही ही बाजू, चल रे चल लवकर चल लवकर चल, असं केलं. तेवढंच दाखवतात. आता आपण म्हणतो चल लवकर लवकर चल, याच्यात काय, ड्रायव्हर आमचा आहे आणि मला घाई होती, मला हेलिकॉप्टर पकडायचं होतं म्हणून मी म्हणलं चल 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 लवकर. तर दादांनी मारलं कशाचं मारलं त्याच्यामुळं मला ते काय माहिती नाही. तुम्ही मी राज्याचा एक उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी लात मारली त्याने मुचकाडीत मारली, हे असले उत्तर द्यायला आहे का? मी एवढंच सांगेन, माझ्या सकट आमच्याही बाजूनी समोरच्याही बाजूनी सगळ्यांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा जो शिकवलेला आहे त्या विचारांनीच आपण सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे. प्रत्येकाने सत्ताधारी पक्षांचा नेत्यांचाही आदर ठेवला पाहिजे, विरोधी पक्षांचा नेत्यांचाही आदर ठेवला पाहिजे, सगळ्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. असं काही कुणाला जे समाज मान्य करत नाही, जे सुसंस्कृतपणात बसत नाही, अशा प्रकारचं वागणं प्रत्येकाचं असावं. वाचाळविरांनी वाचाळपणा बंद करावा आणि योग्य पद्धतीने आपापले विचार मांडण्याचं काम करावं. इतके वर्ष काम केलं, त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे असं सांगितलं शरद पवारांनी, त्यावर तुम्ही टीका केलेली आहे. कसं काय टीका केली? तुम्ही म्हटलं की योगेंद्र पवारांसाठी जे आहे ते शरद पवार स्वतः गेले, मी अनेकदा अर्ज भरले. नाही, एक मिनिट, मला एक कळत नाही हो पत्रकार मित्रांनो, ह्याच्यात टीका काय? स्वतः
मी 8 वेळेला फॉर्म भरला. स्वतः सुप्रियानी 4 वेळेला फॉर्म भरला. एकदा राज्यसभा, 3दा लोकसभा. तर मला आम्ही रोहितने 2दा फॉर्म भरला. शेवटी तुम्ही ज्यावेळेस सगळ्या घरातल्या लोकांना सारख्या पद्धतीनं जर वागणूक देत असाल तर हा थोडा भेदभाव होतो असं माझं मत आहे. ह्याच्यात टीका मी काय टीका केली? तुम्ही मला विचारलं मी टीका केली. काय टीका केली? दुजाभाव झाला तसं म्हटलं. पण तुझा भाऊ ही टीका झाली. खरं बोलणं ही टीका झाली. याला तुझा सत्कारच केला पाहिजे होता. दादा, उद्धव ठाकरे नंतर जे आहे ते अमोल कोल्हेंची देखील बॅग तपासली. काल जर आपण पाहतो उद्धव ठाकरे संतापलेले होते. माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत. मागं मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या. पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे. आत्ता पण मी जातो. मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या. शेवटी आम्ही प्रचाराला कुठंही गेल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे का ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा. दादा, सोयाबीनला भाव नाही सध्या, त्यावरनं जे आहे ते शेतकऱ्यांची नाराजी आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ते मंत्रालयात गुप्त बैठक झालेली आणि नेरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केला जातो असं उद्धव ठाकरेंनी मोठा दावा केलेला आहे. हे हो का, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक आरोप होत आहेत. त्या आरोपाला उद्या मी पण इथं काही तुमच्याशी बोलून जाईल. तुम्ही मला माझे प्रश्न विचारा. मी हा असं म्हणलं म्हणून तुझं काय मत आहे, तो तसं म्हणलं म्हणून तुझं काय मत आहे, हे सांगायला मी काही बांधील नाही. मला माझ्या संदर्भामध्ये महायुतीच्याबद्दल असेल, काही माझ्या पक्षाच्याबद्दल असेल, माझ्या उमेदवारांच्याबद्दल असेल, मी ह्यावेळेस नेहमी तुम्हाला मार्फत राज्याला सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधाराने पुढं जाणारा कार्यकर्ता आहे. माझा पक्ष, आमचा पक्ष आम्ही पुढं नेणारा, आम्ही सगळे सहकारी आहोत. आम्ही सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. मला ज्या जागा आल्या त्या 12.5% जागा मी आदिवासी घटकाला उमेदवारांना दिल्यात, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्यात, 10% जागा अल्पसंख्याक उमेदवारांना दिल्यात, 10% जागा महिलांना दिल्यात. असं मी सोशल इंजिनिअरिंग पाळलेलं आहे. मी जसं बोलतो आम्ही सगळे राष्ट्रवादीचे तसं वागतो. त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे. शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे. राहिलेल्या ह्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाऊन आम्ही आमची भूमिका, आम्ही आमच्या योजना सांगतो आहे. आम्ही आमच्या सर्व ज्या जागा लढतो आहे तिथं प्रत्येकाचा वेगळा जाहीरनामा दिलेला आहे की आम्ही 5 वर्षात हे केलेलं आहे. उद्याच्या 5 वर्षाच्या करता आमचं हे आहे, करायचं उद्दिष्ट आहे, हे आमचं विजन आहे. आणि तीच गोष्ट राज्याच्या संदर्भातला पण जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला आणि ह्या प्रकारे आम्ही पुढं चाललो. मी तर माझ्या बारामतीमध्ये प्रत्येक गावचं ही कामं मी 5 वर्षात केली. पुढंही मला कामं करायची इथपर्यंत सांगतो. ह्याच्या आधी कसं आम्ही नुसतं सांगायचो आम्हाला निवडून दे, आम्ही सर्वांगीण विकास करू, आम्ही राज्याला पुढं घेऊन जाऊ. अरे बरोबर आहे, ते प्रत्येकाचंच काम आहे. तुम्हालाही उद्या उभं राहायचं म्हटलं तर तुम्ही तेच सांगणार, आम्ही सर्वांगीण विकास करू, राज्याला पुढं नेऊ, सगळ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू, सगळ्या जाती धर्माला व्यवस्थितपणे मदत करू वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं सगळं चालत असतं. आम्ही आमच्या प्रचारामध्ये एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही कालही आमची होती, आजही, उद्याही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.